वेलकम बॅक टू माय चॅनल. आषाढी एकादशी ही खूप जवळ आलेली आहे. त्यासाठी वारकरी वारीमध्ये निघालेले आहे. काही पोहोचत आले असतील, काही निघत असतील. तसंच मीही आमच्या इथे छोटं पंढरपूर आहे जालन्यामध्ये, तिथे जाते. तिथे आषाढी एकादशी निमित्त 7 दिवसांचा सप्ताह आयोजित केलेला असतो. हे मंदिर खूप प्राचीन आहे. हे 18व्या शतकातील आनंद स्वामींचं मंदिर आहे. इथेही आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला इथे पालखी निघते. दिवसभर त्या पालखीची मिरवणूक होते आणि आषाढी एकादशी निमित्त इथे यात्राही असते. तुम्ही बघू शकता या मंदिरातील पोल म्हणजे हे पूर्ण लाकडी बांधकामाने केलेलं आहे. त्यावर कोरीव काम केलेलं आहे. हे आनंद स्वामींचं मंदिर आहे. इथे 7 दिवस वेगळ्या रूपांचे तुम्हाला दर्शन होते. आणि आज 18 तारीख आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी भाविकांनी मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी केलेली दिसते. मंदिराचं डेकोरेशन हे अशा प्रकारे केलेलं आहे. मंदिरामध्ये कीर्तन, भजन अशा सकाळ संध्याकाळ आरती असा नित्य नियमाने आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. या मंदिरात आनंद स्वामींनी अनेक चमत्कार दाखवले अशी मान्यता पण आहे. आनंद स्वामींचं मूळ गाव हे देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरामध्ये ते सर्वात पहिले प्रकट झाले. त्यानंतर त्यांच्या शिष्यांच्या अत्यंत आग्रहामुळे ते जालन्यामध्ये आले आणि त्यांचं नाव आनंदी पडलं. आनंद स्वामींच्या नावाने एक गल्ली सुद्धा प्रसिद्ध आहे. आनंद स्वामींचं मंदिर हे प्रति पंढरपूर असं मानलं जातं. त्यामुळे जालन्यामध्ये आषाढी एकादशीची सुट्टी पण जाहीर केलेली असते. आज आनंद स्वामींना खंडेरायाचं रूप दिलेलं आहे. हे अशा प्रकारे 7 दिवस वेगळ्या रूपांमध्ये आनंद स्वामींचे दर्शन भक्तांना होते. आनंद स्वामी महाराजांनी 1726 मध्ये समाधी घेतली होती आणि हे जालन्याचं जागृत देवस्थान असं मानलं जातं. वर्षभर इथे विविध धार्मिक कार्यक्रम केलेले असतात. त्यामुळे भक्तांची अशीच गर्दी असते. आनंद स्वामींचं मंदिर हे सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असतं. इथे 2 टाइम नित्य नियमाची आरती होते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी इथे भव्य दिव्य मिरवणूक निघाली जाते. पालखी सोहळा जो की 17 ते 20 तास चालतो. इथून खूप दुरून लोक भाविक दर्शनासाठी येतात आणि इथली यात्रामध्ये सर्व लाकडी वस्तू मिळतात. यात्रा ही खूप मोठी भरलेली असते. हे जालन्यातलं पंढरपूर आहे. हे दर्शनासाठी बाहेरूनच रांगा लागलेल्या आहेत. भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळते. भज गोविंदम भज गोपाल स्वामींना दीनदया. आज सोमवार आहे आणि आनंद स्वामींना शंकर पार्वतीचं रूप दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही इथे यात्रा पण बऱ्यापैकी भरलेली होती. त्यानंतर आम्ही यात्रेत गेलो. यात्रेत खरेदी केली. इथे लाकडी वस्तू खूप छान मिळतात. आणि हे आषाढी एकादशीच्या अगोदरचा दिवस आहे. ते पालखी निघण्याची तयारी चालू होती. संध्याकाळचे 10 वाजलेले आहे आणि ते भक्तांची गर्दी तशीच बघायला मिळते. आणि दुसऱ्या दिवशी आनंद स्वामींची पालखी निघणार आहे. त्याचंही दर्शन आपल्याला करायचं आहे. पालखी ही सकाळी 8 वाजल्यापासून मंदिराच्या बाहेर निघते तर संध्याकाळी
12 वाजेपर्यंत तिची भव्य दिव्य अशी मिरवणूक चालते. पालखी निघाल्यानंतर ते प्रसादही वाटप होतो. आणि आज आनंद स्वामींना शेष नारायण आणि लक्ष्मीचं रूप दिलेलं आहे. त्यानंतर आपण यात्रा बघूया. आनंद स्वामींची यात्रा ही खूप मोठ्या प्रमाणात भरलेली असते. त्यानंतर यात्रेमधून अशी खरेदी केली छोटी मोठी. हे असं सर्व लाकडी वस्तू मिळतात. आनंदी स्वामींचे मंदिर हे 300 वर्ष जुनं मंदिर आहे आणि हे जुन्या जालन्यातील शनी मंदिर साईडला हे आनंद स्वामींचं मंदिर आहे. महानंदजी शिंदे यांनी या मंदिराची स्थापना केली आणि त्यानंतर यात्रेमध्ये खरेदी केली आणि दुसऱ्या दिवशी पालखीसाठी परत यायचं होतं. आम्ही 7 दिवस इथे दर्शनासाठी आलो. ही यात्रा 7 दिवस अशाच मोठ्या प्रमाणात भरलेली असते. उद्या पालखीची तयारी सुरू होती. इथे प्रसाद वाटण्याची तयारी सुरू होते. उद्या पालखी निघाली की इथे प्रसादाचे वाटप होते. आनंद स्वामींची पालखी ही वर्षातून फक्त एकदा निघते आणि आषाढी एकादशीला याचा मोठा उत्सव साजरा केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी ही पालखी निघालेली आहे. हा पालखी उत्सव 17 ते 18 तास चालतो आणि या पालखीसाठी ढोल ताशाच्या ह्याच्यात पालखीची भव्य दिव्य मिरवणूक निघते. ही आनंद स्वामींची पालखी निघालेली आहे आणि सर्व भक्तांना याचं दर्शन पण करायला मिळतं. आनंद स्वामींचं हे रूप दत्त अवतार आहे. पालखी निघालेली आहे मिरवणुकीसाठी आणि हे मंदिराकडे भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही पालखीचं दर्शन करून मंदिराकडे दर्शनासाठी निघालो. हे मंदिराचं डेकोरेशन फुलांनी असं केलेलं आहे. पालखीचं आणि मंदिरातून दर्शन झाल्यानंतर आम्ही यात्रा फिरलो. यात्रेमध्ये छोटी मोठी खरेदी केली. इथे आम्ही लाकडी वस्तू खरेदी केल्या. यात्रेत गेल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी ही अशी फुलं दिसली. ते गणपतीचे डेकोरेशन साठी कामा येईल म्हणून हे वारकरी सेट सुद्धा खरेदी केला. तो तुम्हाला गणपतीच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. डेकोरेशन साठी इथे जे सामान ज्या मूर्त्या लागत होत्या त्या खरेदी केल्या. त्यानंतर प्रसादाचं वाटप सुरू होतं. प्रसाद घेतला. हा वारकरी सेट घेतला आम्ही. त्यानंतर मी माझ्यासाठी हेअरिंग पाहिली. यात्रेमध्ये खूप छान स्टॉल आणि दुकानं लागलेल्या होत्या. पूर्ण यात्रा फिरल्यानंतर प्रसाद घेतला. या प्रसादाचं विशेष महत्त्व आहे.